आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण फ्लॉवर, भेंडी, सीताफळ, कारली आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत। राज्यातील बाजारात फ्लॉवरची आवक कमीच आहे। पावसामुळे सर्वच भाजीपाल्याची आवक घटलेली आहे, त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे। याचा आधार फ्लॉवरला मिळतोय। फ्लॉवरची आवक कमी झाली असल्याने दरात सुधारणा झाली। सध्या फ्लॉवरला सरासरी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळतात। पुढील काही आठवडे बाजारातील फ्लॉवरची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे फ्लॉवरचे दरही टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। भेंडीचे दर मागील 2 आठवड्यांपासून बाजारात टिकून आहेत। पावसाचा फटका भेंडी पिकाला बसतोय, परिणामी बाजारातील आवक मर्यादित आहे। राज्यातील बहुतांश बाजारांमधील भेंडीची आवक 50 क्विंटलपेक्षाही कमी आहे। केवळ पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अमरावती अशा बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसतेय, त्यामुळे सध्या भेंडीला 2500 ते 3000 रुपये दर मिळतोय। काही बाजारांमध्ये उच्चांकी अधिक आहे। मुंबई बाजारात सरासरी 3300 रुपये दर मिळतोय। बाजारातील भेंडीची आवक काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत। राज्यातील बाजारांमध्ये सीताफळाची आवक सुरू झाली आहे। सध्या आवकेचा दबाव कमी आहे। अनेक भागातील काढणी सुरू व्हायची आहे, तर सीताफळाला ग्राहकांचीही पसंती मिळते, यामुळे दरही चांगले मिळतात। सध्या सीताफळाला प्रति क्विंटल सरासरी 4000 ते 4500 रुपयांच्या दरम्यान दर मिळतात। पुणे बाजारात सध्या चांगली आवक दिसते, त्यामुळे सरासरी दर काहीसे कमीच आहेत। मात्र मुंबई बाजारात सीताफळ सरासरी 7000 रुपयांच्या दरम्यान विकले जातात। सीताफळाची आवक पुढील काळात हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे, त्यामुळे सीताफळाच्या दरावरही दबाव येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। राज्यातील बाजारात कारलीची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे कारलीला उठाव चांगला आहे। कारली पिकाला काही भागात पावसाचा आणि कमी पाण्याचाही फटका बसतोय, त्यामुळे तोडा कमी येत असल्याचं शेतकरी सांगतात। सध्या राज्यात केवळ पुणे, मुंबई आणि नाशिक बाजारांमध्येच कारल्याची आवक 100 क्विंटलपेक्षा जास्त आहे। इतर बाजारांमधील आवक खूपच कमी आहे, त्यामुळे सध्या कारलीला सरासरी 3000 ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळतोय। बाजारातील कारलीची आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते, त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत। मका कणसाला बाजारात सध्या चांगली मागणी आहे। पावसामुळे मका कणसाला उठाव मिळतो। यंदाही मका कणसाला मोठ्या शहरांमध्ये चांगली मागणी आहे। पुणे, नाशिक, मुंबई या बाजारांमध्ये सध्या आवक होतीये, मात्र सध्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे मका कणसालाही चांगला भाव मिळतोय। सध्या मका कणीस प्रति क्विंटल 1500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। कणसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते, त्यामुळे दरही काहीसे टिकून राहण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोनला सबस्क्राइब करायला विसरू नका।